शेवट भावानं आवाज आला शेवट. आता गाड्यांचा लाईनअप लावून घेतलं एकदम खतरनाक मध्ये. आणि आता आम्ही आले हॉटेल सोंगाड्याला, एक गाव पछाडलेलं. तर नमस्कार. नको 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 नको. तर कसं का भावानं, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही तर भावानं विषय कसा माहिती आहे का, आज आहे शनिवार आणि आज आम्ही सहज असं व्हिडिओ करायचा म्हणून चाललेलो कोल्हापूरसाठी. तर तेवढ्याच मित्राचा फोन आला आणि म्हणला मित्रानं की भाऊ आपल्याला गाडी घ्यायची आहे. कुठली गाडी घ्या म्हटलं, मला तर झीन आणायला आवडत्या. म्हटलं तुला कुठली आवडते बघ म्हणला मला पण झीन आणायला आवडत्या म्हणला. मग तेवढ्याच आणि परत मित्रांनो फोन केला की कुठं आहेस तू, 2 मिनटात कोल्हापुरात ये, आपल्याला गाडी घ्यायची आहे झीन 900. तर भावानं आज मी चाललो आहे आपल्या मित्राची झीन 900ची डिलिव्हरी आहे आणि ती आज गाडी डिलिव्हरी करायला चालली आहे मी, म्हणजे डिलिव्हरी घ्यायला चालली आहे मी आज. तर चला मग बघूया काय काय होते आणि काय काय नाही. तर भावानं आता बरोबर आहे मी शिर्डी पाट्याला हायवेलाच आहे. तर विषय असा झाला की अर्जुनदाचा फोन आला मला. अर्जुनदा म्हणला मी अजून यालो आहे, म्हणजे तो सांगलीत नाही येणार आहे गाडी घेऊन बडी झीन 900. तर तो म्हणला यालो मी, जरा थांब म्हणला पुढं कुठं. तर मग आता बरोबर हायवेला थांबले भावानो, ती यायची वाट बघाली. ती आता येईल 1-5 मिनटात. मग ते आल्यानंतर डायरेक्ट जाणार आहे भावाची डिलिव्हरी घेण्यासाठी. तर तर भावानो भाऊ आला आपला आता गाडी घेऊन झीन 900. जरा भावाला यायला वेळ झाला, बरं काय विषय नाही, जाऊया आता. काय लय वेळ केला जा. तर भावानं आता अर्जुनदा पण आला. तर चला जाऊया डायरेक्ट शोरूमला, जरा झाला वेळ आता. तर भावानं आचारसंहिता दिन चालू आहे, त्यामुळं गाडी जास्त रेस करून चालणार नाही. त्याने कुठं जरा अडवाय नको ट्रॅफिकवाले दिन असल्यावर, त्याने लढतर नको कुठे. चालू कसं काय होय, आवडून घ्या पाहिला आता. शिकायला भावना आता निवडणूक असल्यामुळं की नाही ट्रॉफिकवाले भरपूर म्हणजे भरपूर ठिकाणी आहेत, त्यामुळं गाडी बाहेर काढायला जरा अवघडच आहे, असा विषय झाला आहे. त्यामुळं जरासं निवांत जायला पाहिजे कोल्हापुरात आले म्हणलं, रेस करून लई चालणार नाही गाडी. हे पाक गँग झाले की बेळगावचे. हो भाई शेवट रे निवांत. अर्जुन काय रे. तर भावानं गँग आल्या आणि भावानं परवा Z800 घेतला आहे नवीन, म्हणजे सेकंड घेतला आहे. तर Z800 पण आल्या आणि गाडीला नवीन सायलेन्सर पण घातला भावानं ॲरोचा. तर नंतर ना त्याचा पण आपण आवाज ऐकूया, काय विषय नाही सांग मग. तर भावानं सीन असा झाला की सिद्धेच्या गाडीच्या सायलेन्सरची बेंड पाईप निघाल्या. ती गाडी बेंड पाईप आणण्यासाठी चालतो आम्ही आता. तर काय विषय काय कळालं नाही, बेंड पाईपच निघून पडले. आता गाडीचा आवाज काहीतरी वेगळाच येणार आहे. तर बघा चला काय झालं आणि काय नाही. तर भावानं हे बघा डायरेक्ट बेंड पाईप हातातच झाल्या गाडीचे आणि डायरेक्ट ते निघाले खालनं ह्याच्यातनं कच्च्यातनं. तर आता शोरूममध्येच आहे, डायरेक्ट शोरूममध्ये जाऊन मग बघूया कसं कसं काय काय होते. काय या क्लिप पण कुठं पडल्या तर काय कळना झाले, कसं काय निघाले या. तर बघा चला भावानं काय काय होईल काय झालं. तर भावानं चला शोरूमच जाऊया आता. गाडी दिन घेतल्या वेळ GTला भावानं खतरनाक म्हणजे खतरनाक रेडे मारली वेनमचं. सिद्धे हे जे गाडी आपली ते आपले नाव लक्ष नाव का Woo!
बाईकची डिलिव्हरी त्यांनी घेतल्या. आता कुणाला गेला का पेट्रोल टाकायला, जे आता टाकी फुल्ली करून आल्यानंतर इकडे जाणार आहे. तर आता सगळेजण पहिला जेवून घेणार आहेत. आणि विषय झाला आहे की सिद्धीची जी गाडी आहे तिची पेट्रोलची ती क्लिप असत्या ती यायला जरा वेळ लागणार आहे. त्यामुळे जरा सगळ्यांना भुका लागल्यात, त्यामुळे सगळी जेवून हे करणार आहेत. तिकडनं जायचं, तिकडून जायचा तेल टाकाय गेला तर मग हॉटेल सोंगाड्याला जायचा भावानं, त्यामुळे डायरेक्ट इकडूनच जायचा. तर चला मग काय काय होते बघा ना काय काय नाही. जर भावानं लय म्हणजे लय दिवसांना गाडीचा आवाज ऐकवले. तर आता कोणाला फिलअप करायला गेला अजून आला नाही, तर त्यासाठी थांबले सगळेजण. अरे कुठलं पेट्रोल टाकायला? तर भावानं पाक म्हणजे पाक आणि किरं झाल्यात. कारण याला पण एक जात, त्याला पण आहे, जिंतीला पण एक जात आहे. असं बघायला गेला तर की नाही भावानं 4 C900 झाल्यात आणि एक C800 झाल्या. त्यामुळं खरोखर भावानं शेवट म्हणजे शेवट आवाज यायला गाड्यांचं. खरोखर भावानं शेवट आवाज यायला गाड्यांचं. खरोखर भावानं शेवट आवाज आला गाड्यांचा. आणि आता आपल्या भावाने घेतल्या नवीन आला त्याला फक्त एक्झॉस्ट घालायची वेळ. एक्झॉस्ट काढले की विचारू नका, असलं खतरनाक भावानं सीन होणार आहे. नुसता रेवा आहे का भावानं, नुसता आवाज गाड्यांचा. तर भावानं आता आले आम्ही हॉटेल सोंगाडाला. तर आता इथे जरा जेवणार आहेत बरं. तर आता पहिला भावानं गाड्यांचा लाईनअप पण लावून घेतो ओकेमध्ये. आता गाड्यांचा लाईनअप लावून घेतलं एकदम खतरनाकमध्ये. आणि आता आम्ही आले हॉटेल सोंगाड्याला, एक गाव पछाडलेलं. तर इथं आता भाऊ आम्ही आले जेवायला, सगळेजणच आहेत. तर आता इथं जरा मस्तपैकी जेवून घेतो. भुका लागल्यात सगळ्यांना, सगळेजण संपल्यासारखे झाल्यात. हॉटेल भावानं खतरनाक केल्यात. तर भावानं आता आम्ही आहे हॉटेल सोंगाड्याला. तर आम्ही घेतले चौघांनी, आम्ही व्हेज आहे त्यामुळं व्हेज दम बिर्याणी घेतल्यात आणि बाकीच्या सगळ्यांनी नॉनव्हेज घेतल्यात.
आणि आता आम्ही आहे हॉटेल सोंगाड्याला. एक नंबर म्हणजे खतरनाकच केला आहे. खतरनाक म्हणजे खतरनाक झालं आहे थोडा भावानं. जेवण खतरनाक आहे इकडं. नॉनव्हेज खात नाही त्यामुळे काय विषयच नाही. बाकी सगळे ते नॉनव्हेज खाणार आहेत, आपण तेवढं व्हेज खायले. तर चला मग खाऊन घेऊया, आवऱ्या जरा आणि बाहेर शूटला जाऊया. भावानं Z800ची बॅटरी डाऊन झाल्या, त्यामुळे गाडी जरा ढकलून चालू करायला लागल्या. तर लई दिवसापासून भावानं Z800 पोहायची इच्छा होती. तर बघा भावानं कशी वाटते आणि काय Z800. बंद करू नको दादा गाडी. तर भावांनो फील म्हणजे पिलाय Z800ला. खरोखर भावांनो फील म्हणजे पिलाय गाडीला. खरोखर शेवट पिला गाडीला भावांनो, शेवट. इथं आता पुढे रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे जरा इकडेच जाऊया. पुढे जरा गर्दी दिसाल्या, जरा असं गर्दी कमी होईल. शेवट भावांनो आवाज आला, शेवट. छातीत गोळा. शपथ भावांनो सांगतो, असली खतरनाक पिलेल्या गाडी पळवायला. खरोखर जरा का मी Z900 पळवायला का वाटायला गाडी. खरोखर भावानं जरा का मी Z900 पळेल का वाटायला गाडी. खरोखर गाडीला खरोखर भावानं फील म्हणजे फील आला गाडीला. शेवट वाटलं भावानं एकदम माझ्या छातीत गोळाला पळायला. आणि खरोखर खतरनाक म्हणजे खतरनाक फील आहे. आणि आवाज पण भावानं एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक याला आवाज. भावानं आता सगळ्यांचे जेवण तीन झाले आणि आता शोरूमवर चालले परत. कारण सिद्धेची गाडी जी बेंडपाईपची निघलेली ती आता बसवून ती तयार झाली गाडी सगळे. त्यामुळे आता परत शोरूमवर चालले, तिथनं गाडी घेणार आणि तिथनं कुठेतरी जरा शूटला जाणार आहे. कारण 4 Z900 आणि 1 Z800 झाल्या, त्यामुळे भावानं शूट एकदम म्हणजे एकदम खतरनाक होणार आहे शूट. काय आली जरा तर चला मग भावानं निघूया. आता वेळ झाला आहे, आता सगळ्यांचं आवरले, गाडीतीन मिळाल्या, गाडीतीन घेतल्या. आता निघूया आपण पण घरला, वेळ झाला आपल्याला पण जायला. ए चला चला. तर भावानं आपल्या गोप्रोची बॅटरी जी लो झाली आहे, त्यामुळे पुढचा व्हिडिओ भावानं घरापर्यंत जोपर्यंत केलो नाही
तर ह्यो आजचा जो ब्लॉग होता ह्यो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग पुन्हा एकदा भेटूया भावांनो एक नवीन कोणत्या तरी खतरनाक ब्लॉग घेऊन.